शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नाशिक जिल्हा प्रमुखपदी डी.जी. सूर्यवंशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे। त्यांचा पदग्रहण सोहळा 22 मार्च रोजी शालिमार येथील शिवसेना भवन कार्यालयात पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला। यावेळी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांनी डी.जी. सूर्यवंशी यांना भावी वाटचालीला शुभेच्छा दिल्या। फटाक्यांची आतिषबाजी डीजेच्या तालावर ठेका धरत शिवसेना नाशिक जिल्हा प्रमुख डी.जी. सूर्यवंशी यांचं जल्लोषात कार्यालयामध्ये स्वागत झालं। नाशिक जिल्हा मध्यवर्ती कार्यालय शिवसेना भवन येथे शेकडो शिवसैनिकांनी एकत्रित येत नवनिर्वाचित नाशिक जिल्हा प्रमुख डी.जी. सूर्यवंशी यांना शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करत त्यांना शुभेच्छा दिल्या। याबाबतची अधिक माहिती जिल्हा प्रमुख डी.जी. सूर्यवंशी यांनी दिली। नाशिक जिल्हा शिवसेना वतीने उपनेते सुधाकर बडगुजर व माजी जिल्हा प्रमुख म्हणून नियुक्ती झाली। नागरिक सत्कार होता, सर्व शिवसैनिक नागरिकांनी सत्कार ठेवलेला होता। खरं तर विधानसभेच्या निवडणुकीनंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राऊत साहेब यांनी मोठा विश्वास टाकलेला आहे आणि गेल्या 25-30 वर्षापासून पक्षात काम करत असल्यामुळे पुढील काळामध्ये प्रभागामध्ये जाऊन शाखा ओपन करणं, जुन्या शिवसैनिकांना भेटणं, नवीन लोकांना घेणं, गाव तिथं शाखा असा उपक्रम पुढच्या काळामध्ये आपल्या शहराचे सर्व वरिष्ठ नेते कोर कमिटीला बरोबर घेऊन काम उभं करण्याचा आमचा मानस आहे। यामध्ये मला नाशिककर जनतेची सर्वांची साथ लागणार आहे आणि खूप काही बोलण्यापेक्षा पुढील काळामध्ये चांगलं काम उभं करून नाशिक महापालिका व जिल्हा परिषदमध्ये भगवा कसा फडकेल याच्यासाठी आम्ही अहोरात्र कष्ट करतो। धन्यवाद। स्टार 24 फास्ट न्यूज साठी मोहन सहाणे, नाशिक।